दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। आपण बघू शकतोय कशा पद्धतीने अति उत्साह या कुटुंबातील सदस्यांना नडलाय। आपण बघतोय की या धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जण वाहून जाणारी मनसुन्न करणारी दुर्घटना घडली। आताच आपण बघितलं तो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पर्यटनासाठी गेलेले एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती वाहून गेल्याची ही दुर्घटना घडली आहे लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात। या परिसरात एका धबधब्यावर रविवारी दुपारच्या सुमारास हे कुटुंब गेले असता या कुटुंबातील एक 36 वर्षीय महिला, 13 वर्ष, 8 वर्ष आणि 4 वर्षाची मुलगी तसेच 9 वर्षाचा मुलगा हे कशा पद्धतीने पाण्यात वाहून गेले आपण बघू शकतोय। मन सुन्न करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। या दुर्घटनेनंतर महिला आणि 2 मुलींचे मृतदेह सापडलेत तर 2 जणांचा शोध सुरू आहे। सध्या भुशी धरण परिसरात जोरदार पाऊस पडतोय। रविवारच्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे पुण्याच्या सय्यदनगर येथे राहणारे अन्सारी कुटुंब हे वर्षा सहलीसाठी धरणाच्या पाठीमागील धबधबे पाहण्यासाठी गेले होते। रविवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास वाहत्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी ते खाली उतरले। मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे ते त्या ठिकाणी बुडून गेले। एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अन्सारी कुटुंबातील महिला, लहान मुले देखील वाहून गेले। आपण बघू शकतोय कशा पद्धतीने ही दुर्घटना घडली आहे। खरं तर अशी जीवघेणी वेळ कोणावर येऊ नये, कारण सध्या पावसाचा जोर वाढतोय, पाणी अचानक वाढतंय, काही ठिकाणी अतिप्रमाणात पाऊस होतोय। तर अशा पद्धतीने स्टंटबाजी करणं हे जीवाशी बेतू शकतं हेच या व्हिडिओतून आपल्याला बघायला मिळतंय। पोलीस, वन्यजीव रक्षक आणि ग्रामस्थांकडून या व्यक्तींचा शोध सुरू आहे अशी माहिती पुण्याचे SP पंकज देशमुख यांनी दिली आहे। जोरदार पावसामुळे भुशी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे। लोणावळ्यातील नयनरम्य वातावरण आणि पावसाळा हा दुहेरी संगम डोळ्यांमध्ये साठवण्याची संधी प्रत्येकाचीच असते। त्यासाठी हजारो पर्यटक भुशी धरणाची वाट धरतात। मात्र काही अतिउत्साही लोक जीवघेणी कृत्य करतात आणि स्वतः आणि इतरांनाही संकटात टाकतात। पावसाळ्यात पर्यटन स्थळी काळजी घेण्याचं आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलंय। मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून लोक हुल्लडबाजी करतात आणि दुर्घटनांना निमंत्रण देतात। पर्यटकांनी पर्यावरणाचा आनंद जरूर घ्यावा, मात्र स्टंटबाजी करण्याचं टाळलं पाहिजे असं आवाहन प्रशासनाकडून देखील करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।